भारताचा एक असा एजंट होता जो 23व्या वर्षी पाकिस्तानात गेला। तिथं त्याने इस्लाम धर्म स्वीकारला, उर्दू भाषा शिकली, तिथल्या संस्कृतीचा अभ्यास केला, मुसलमानांचे सगळे धार्मिक ग्रंथ त्याने वाचले आणि त्यांचा अभ्यास केला, पाकिस्तानातल्या सगळ्या इम्पॉर्टंट ठिकाणांचा अभ्यास केला, सिक्रेट मेसेज पाठवण्याची टेक्निक शिकली। पाकिस्तानात त्याची सगळी ओळख पुसून टाकली गेली, त्याला एक नवीन नाव आणि नागरिकत्वही दिलं गेलं। तिथे गेल्यावर त्याने कराची युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि कायद्याची पदवी मिळवली। तो पाकिस्तानात इतका मिसळला की कुणालाही त्याच्या पाकिस्तानी नसण्यावर शंका आली नाही। इतकंच काय तर तो पाकिस्तानच्या आर्मीमध्ये भरतीसुद्धा झाला। इथपर्यंत तर ठीक होतं, पण थोड्याच दिवसात तो मेजर पदापर्यंत पोहोचला। पण पाकिस्तानला साधी खबरही लागली नव्हती। त्यामुळे पाकिस्तानमधून सगळी सिक्रेट माहिती भारताच्या हाती येऊ लागली। पण पुढे रॉकडून एक अशी चूक घडली ज्यामुळे हा एजंट पकडला गेला। हा होता भारताचा एजंट ब्लॅक टायगर, म्हणजे रवींद्र कौशिक। पुढे पाकिस्तानने त्यांना खूप टॉर्चर केलं आणि जेलमध्येच त्यांना आपला जीव सोडावा लागला। असे देशासाठी हजारो हिरो पडद्यामागे काम करत असतात, पण त्यांचा उल्लेख जगासमोर कधीच येत नाही। या सगळ्या पडद्यामागच्या हिरोंना आमचा सलाम।